सांगा ना येसू, आमचा दोष तरी काय? महाराज, पुन्हा महाराज म्हणू नका. आबासाहेब म्हणताना आम्हाला तसंच म्हणा. ते तुम्हाला आणि आम्हालाही अधिक शोभून दिसत. म्हणा आबासाहेब. तुम्ही दरबारातून निघून आलात. खर तर ही कवड्यांची माळ तुमच्या गळ्यात आम्हाला दरबारातच घालायची होती, पण तुम्ही थांबला नाही. याचे पुढे. जगदंब. आबासाहेब, आज मुजरा नाही, नमस्कार नाही, पाया पडणं काही नाही. आमच्या छातीला येऊन फेडा. द्या मला आलिंगन. आबासाहेब, शंभूराजे, आमच्या नंतर हे सगळं तुम्हालाच सांभाळायचंय. सारा सबुरीनं घेत चला. खूप काळजी वाटते हो तुमची. आबासाहेब, तुम्ही निर्दोष आहात हे आम्हाला आधीपासून ठाऊक होतं. आबासाहेब, तुम्हाला काय वाटलं? गोदावरी कुठे आहे हे आम्हाला ठाऊक नाही. गोदावरी कुठे होती, कशी होती, तिच्यावर कोणाचा पहारा होता, तुम्ही तिला सोडवण्यासाठी कधी गेलात, तिला सोडवल्यानंतर लाडीच्या घरात आडमाळात तिला लपवून ठेवलं. तिकडनं निघताना बाभळीच्या बनातला एक काटा तुमच्या पायात मोडला. सगळं सगळं ठाऊक होतं. आबा, मोडला ना पायात काटा? होय आबासाहेब. काटा तुमच्या पायात मोडला, कळ आमच्या काळजात उठली. आमचं लेकरू मोगलांची रसद मारतं, 500 बंदुका जप्त करतं हे आम्हाला कळणार नाही? आम्हाला सगळं माहिती होतं. गोदावरीला जेव्हा पळवून नेली तेव्हा तुम्ही पराक्रम गाजवत होतात स्वराज्यासाठी. पण मग आबासाहेब, तरीही आमच्यावरच आरोप का? शंभूराजे, असे आरोप होणार, पुढेही होत राहणार. तुमच्या विरोधात हा एक केदारजी नाही तर असे असंख्य केदारजी उभे राहणार आहेत. त्याचं तुम्ही भान ठेवा. ते तुम्हाला धरणार. कोणत्या ना कोणत्या कारणानं तुमच्यावर आरोप होणारच. आमचे शत्रू वेगळे होते, तुमचे शत्रू वेगळे आहेत. आणि तुमच्या शत्रूला एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की तुमच्या बुद्धीपुढे, तुमच्या पराक्रमापुढे त्यांचा टिकाव लागू शकणार नाही. आणि म्हणूनच ते तुमच्यावर छुपे हमले करतील. सावध असा. कावेरी, कावेरी, कावेरी. अगं बाई, कधी येणं झालं? हाका मारल्या? हो, शिमगा ऐकू नाही आला का माझा? अहो, खरंच ऐकू नाही आलं. आणि एवढ्यात कावेरी म्हणून हाक मारली नाही, गोदाची आई म्हणत होतात म्हणून लक्षात नाही आलं. तिचं नाव का घेऊ मी इथं? आणि मी सदरेव जाताना इथेच होता, आणि माघारी आलो तरी तुम्ही इथेच बसला आहात. कशात राम वाटत नाही हो आता. आपण जाऊया का त्र्यंबकेश्वराला? तुम्हाला दुसरीकडे कुठे देव दिसत नाही? इथेच काय आहे? काय झालं? तिथेही गोदावरीच आहे, तिथेच उगम पावते ती.
आता मला त्या नावाचा आणि नदीचा सहवासच नको आहे. ठीक आहे, मग पंढरपुराला जाऊया. जायला तर पाहिजेच. पुण्य कमी पडले असेल कदाचित, म्हणून तर युवराजांसमोर हात टेकावे लागले. हात जोडते मी तुम्हाला. कशाला हा विषय घेताय आणि युवराजांना का दोष देताय? खर तर आपल्यामुळे त्यांना त्रास झाला. पोरीचा जीव वाचवला त्यांनी. जावई बापूंनी मारेकरी घातले, पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी नोकरी देऊ केली. हो म्हणाले असते तर कल्याण झालं असतं आज. अहो, पण त्यांनाच उलट आरोपी म्हणून उभं केलं. काही म्हणा, मनाला नाही पटत. माझी पोर सत्याची, सत्वाची आहे खरंच. असं म्हणजे आता तुम्हाला युवराजांचा पुळका आला तर? उलट महाराजांनी तुमचा आब राखला, ते चांगले तुमच्याबद्दल. नाहीतर बडतर्फ केलं असतं तुम्हाला, काढून घेतली असती सुरनीसी. कावेरी, मला वाटतं झाला प्रकार विसरा तुम्ही. स्वप्न होतं समजा आणि शांत राहा. शांत? एक वेळ आमच्यातला बाप शांत बसेल, पण हा सुरनीस शांत नाही बसणार. हे दुखणं खूप जुनं आहे. या दुखण्यानं आतापर्यंत प्रत्येक वेळी आम्हाला खाली बघायला लावलंय. आता नाही. सुनबाई, मातोश्री, आपण सांगावा धाडला असता तर आम्हीच आलो असतो महाली. आहेत का युवराज? एवढ्यात बाहेर गेले. काही निरोप होता का? पाठवू त्यांना? काही नाही, असंच भेटावंसं वाटलं त्यांना. एवढा मनस्ताप झाला त्यांना, पण तरीही निवाडा झाल्यानंतर आले आम्हाला भेटायला. आम्हाला म्हणाले, मातोश्री, तुमचा शंभू बाळ तुम्ही म्हणता तसाच निर्मळ आहे. आणि म्हणाले, खा, उपवास सोडा. आम्हाला फळ खाऊ घातलं आणि गेले वाऱ्यासारखे. किती अवधान सांभाळतात. हो ना, महाराजांची भेट झाली ना? हो. काय झालं? तुम्ही होता ना तिथे? आम्ही होतो तिथे. आबासाहेबांनी सगळं समजून सांगितलं. खरं खोटं हे आरोप आळ का येतात, बदनामी का होते, त्यामागची कारणं. हा निवाडा दरबारातच का घेतला? एवढंच नाही मातोश्री, युवराज जेव्हा आबासाहेबांच्या महाली गेले तेव्हा त्यांनी दरवाजा का लावून घेतला याचाही उलगडा केलाय त्यांनी. किती सूक्ष्म विचार करतात, किती दूरचा विचार करतात आबासाहेब. परंतु युवराजांना पटलंय ना ते? हो तर उलट तेच म्हणाले, हा निवाडा दरबारात झालं ते बरंच झालं. हे एक बरं झालं. आता त्यांच्या मनात काही राहणार नाही. पण आज झालेली जखम अशीच लवकर भरून जावी जी, ती जबाबदारी तुमची. आमची बैलगाडी आली. वा वा, छान. युवराजांना सोप्यात घेऊन जा, तिकडे खेळू दे. हो, असू द्या असू द्या, खेळू द्या त्यांना. खेळताना पाहिलं की मोठा आनंद होतो, पहिल्यापासून. अगदीच. फार गुणी आहेत ते. आणि केवढी समज. युवराज निवाड्याला उभे राहिले तर यांनी अन्नाला स्पर्श केला नाही. हो ना, राम लक्ष्मणासारखं प्रेम आहे दोघांमध्ये. जा, युवराजांना घेऊन जा. थोडी दुरुस्ती करू? जरूर. म्हणजे मला असं वाटतं, राम लक्ष्मण नाही, बलराम कृष्ण म्हणा. लक्ष्मण धाकटा, पण रामामुळे वनवास
आणि तिकडे कृष्ण धाकटा पण करता करविता. म्हणजे माझी आपली भाबडी समजूत. तसं काही नसते पण हो ना, ते आहेतच आमचे कृष्ण, बाळकृष्ण. अगदी योग्य बोललात. पण अजून तरी म्हणावं तसं शिक्षण नाही. 9व्या वर्षी युवराज मिर्झा राजेंसमोर बसले होते बुद्धिबळ खेळायला. आहे आमचं लक्ष. लक्ष कसे हवे? आऊसाहेबांसारखे. आता हेच बघा ना, आमचे जावई केवढी मोठी बदमाशी केली, तीही चतुराईने. म्हणजे मी एक तिराईतपणे बोलतोय. बघा ना किती फसवण्याचा प्रयत्न केला, पण युवराज डगमगले नाहीत. बुद्धी स्थिर ठेवली आणि बाहेर पडले. कशामुळे? शिक्षणामुळे. तसे व्हावेत आमचे धाकले धनी. होतील. तुम्ही येण्याची वजह? बघा, बाळराजे युवराजांना बघितलं आणि सगळं विसरलो. कावेरीने पाठवलं होतं निरोप घेऊन. कसला निरोप? हा, की महाराणी साहेबांनी निवाडा चांगला केला. आमच्या मनात काही उणादुणापणा नाही. दुधाचे दूध, पाण्याचे पाणी केले. अग्निपरीक्षाच होती ती, पण निभावली. जगदीश्वराची कृपा. येऊ. आज्ञा असावी. बाळराज कुठं दडून बसले ती? अरे कुठे इथं पण नाहीत, कुठं लपून बसल्यात? द्या द्या ती तलवार, ही तुमची बैलगाडी घ्या खेळाया. आम्हाला बैलगाडी नकोय, आम्हाला तलवारच खेळायची. तलवार हवी खेळाया? हो, आणि तेही दादासाहेबांसारखी. अरे वा, दादासाहेबांसारखी मोठी उडी मारायची होय? मारा की. अपर त्यासाठी शरीर कमवा. मामा, आमची तलवार सुद्धा आहे. असं पाहिजे. अहो भोसले कुळामध्ये पहिल्यांदा तलवार बनती आणि मग पोराचा जन्म होतो. 5वीला पहिल्यांदा तलवार पुजली का मग जिंदगीचा कारभार सुरू. शान आहे आपलं बाळ. मडक अजून कच्चय, चाकावरच आहे. तयार व्हाया पाहिजे. कधी? राणीबाई, मुजरा राणी सरकार. एव्हाना हे तयार व्हायला पाहिजे होते. करू की. त्याला किती सही येळ लागतोय. असं म्हणून म्हणून बाळराजांकडे कोणाचंच लक्ष नाही. जो तो आपापल्या व्यापार. या वयाचे असताना शंभूराजे घोड्यावर मान ठोकायला शिकले होते. त्यांची गोष्टच वेगळी. ती मुळातच हीच. त्या इजला काय सांगायचं आपण लखलखाटाबद्दल? तेही तसेच आहे, लखलखणारे. छत्रपतींच्या रक्तामासाचे. हेही तसेच घडावे. अव घडणार का नाही घडणार? महाराजांनी नुसता घाम निरपून टाकला तरी 10 ईर तयार होत्यात. अव यांची कसली काळजी करताय? लढाया युद्ध यांच्या रक्तातच आहे. आता ही जबाबदारी तुमची. घेतली. आता हळूहळू सगळ्यांवरच जबाबदाऱ्या पडणार आहेत आणि दिलेली जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीपणेच पार पाडायची आहे. काय अनाजी पंत? जी महाराज. शंभूराजे. जी महाराज. आपल्या समोर कामांचा डोंगर उभा राहिलाय, त्यामुळे आपणही झपाट्याने कामं हाती घेतली पाहिजे. म्हणूनच आम्ही एका वेळी 2 मोहिमा उघडतो आहोत. पहिली मोहीम, राजापूर कुडाळ मार्गे कोंडा गाठायचा. आणि दुसरी, आदिलशाही मुलूक मारायचा. जी महाराज. कोंड्याला अनाजी पंत जातील आणि विजापूरचा मुलूक मारत अथणीपर्यंत अगदी शक्य झालं तर भागानगर पर्यंत शंभूराजे जातील.
जी महाराज. महाराज, एक सांगायचं होतं. बोला. प्रतापगडावर काल वीज कोसळली. बागेचं मोठं नुकसान झालंय. भवानी मातेच्या मंदिरालाही हानी पोहोचली आहे. हा संकेत काही फार बरा दिसत नाही. अनाजी पंत, हे संकेत शकून अपशकून आम्ही कधी मानलेत? अमावस्येच्या रात्री देखील गड उतार होऊन विजयश्री घेऊनच परतलो आहोत. परंतु वीजच ती कोसळणारच. आणि ती जर बरोबर हाती धरायची असेल तर तुमच्या समशेरीत धरा. जी. ही खबर आम्हाला पहाटेलाच कळली. आम्ही बघू काय करायचं. तुम्ही तयारीच लागा. मोहिमेचा खर्च, घोडदळ, शिलेदार ह्या सगळ्यांची यादी करा आणि सदैवर द्या. आणि आपापसात बोलून एक दिवस ठरवा मोहिमेला निघण्यासाठी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश पाहिजे. होय आबासाहेब, आम्ही यश घेऊनच माघारी परतो. आमच्या समशेरीतील विजेचा लखलखाट शत्रू बघेल. शाबास. मोहिमेचे पक्के झाले ते एक बरेच झाले. मोहीम म्हटलं की पाग्यातलं आणि मनातलं घोडं फुरफुरतं. हो, आणि गडावरही एक वेगळा रंग चढतो. महाराजांचा एक आदेश येतो आणि सगळी मरगळ निघून जाते. हो ना? हो ना. केव्हा निघणारे फौज गडाबाहेर? हो, म्हणजे याद्या द्याव्या. पायदळ किती, घोडदळ किती आणि बाकीच्या गोष्टी पण. आमचं काही नाही. तुम्ही द्याल तो खर्च आणि द्याल तेवढी फौज आम्हाला पुरेशी. अनाजी पंत ज्येष्ठ आहे आणि मोहीमही तसं म्हटलं तर अवघड आहे. त्यांना जे हवं असेल ते द्या. एकदा त्यांची यादी आली की मग आम्ही यादी देऊ. सध्या पायथ्याशी 25,000ची फौज तयार आहे. म्हणूनच म्हणतो आहोत, आधी अनाजी पंतांच्या मागण्यांची पूर्तता करा. आमचं मागाहून पाहू. मला 15,000ची फौज लागेल. तुम्हाला हवी तेवढी फौज तुम्ही घ्या. उर्वरित फौज आम्हाला पुरेशी. येतो आम्ही. उद्या मोहिमेचा दिवस कळवू. बघा केवढी दिलदारी. पहिला मान तुम्हाला दिला सुरनीस. अहो, द्यायलाच हवा. बाकीचं सोडा, पण शेवटी आमचं कर्तृत्वच आहे ना तेवढं. त्यामुळं या गोष्टी इथे काढू नका. ही प्रतिष्ठेची लढाई नाही, स्वराज्याची लढाई आहे. चला बैठकीवर. यादी द्या. इथून पुढे प्रतिष्ठेचीच लढाई असणार. ते भले तलवारीची लढाई जिंकतील, पण मुत्सिद्दीगिरीत आम्ही हरणारे नाही. शंभूराजेंवर मोहीम सोपवली. बरं केलं. त्याची गरजच होती. राणीसाहेब, आम्ही लवकरच दक्षिणेत उतरणार आहोत. गोवळकोंडाच्या मदांडांची आमची चर्चा सुरू आहे. ही चर्चा जर उद्या फिसकटली तर आमच्या येणाऱ्या फौजा काय करू शकतील याची चुणूक आम्हाला कुतुबशाही आणि आदिलशाही दोन्हीला दाखवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही शंभूराजेंना पाठवतोय. उत्तम निर्णय घेतला. आई जगदंबेच्या कृपेनं शंभूराजे ही मोहीम यशस्वी करतील. जगदंब. महाराज, एक विनंती होती. बोला. आणि विनंती कसली? आपण महाराणी आहात. विषय खाजगी आहे म्हणून विनंती, बाकी काही नाही. बोला. राजाराम राजेंकडेही थोडं लक्ष असू द्या. म्हणजे
म्हणजे या सगळ्या धावपळीत, या सगळ्या धामधुमीत राजाराम राजेंना जमेत धरलं जात नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.